नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। येणाऱ्या अपकमिंग सगळ्याच परीक्षांसाठी आपल्या चॅनलवरती मोफत लेक्चर सिरीज चालू आहे। सध्या आपण ज्या नवीन परीक्षा आहेत जसं की सरळ सेवा भरती अंतर्गत भरली जाणारी पदं असतील किंवा मध्यवर्ती डीसीसी बँक परीक्षा जी आहे या परीक्षेशी रिलेटेड बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज पण मला आले होते। सो या परीक्षेसाठी परिपूर्ण असं एक पुस्तक आज आपण इथे घेऊन येत आहोत। बुक रिव्ह्यू आपण देत आहोत। पुस्तक कसं मागवायचं, कुठून मागवायचं हे मी तुम्हाला प्रत्येक सेशन मध्ये सांगते। डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करत चला। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पुस्तकाची परचेस लिंक मिळेल। त्या लिंक वरती जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता। ठीक आहे, ओके। बघा, ऑफिशियल वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्ही सध्या ज्या रिसेंट मध्ये ऍडव्हर्टाइज येत आहेत ना, तर अदर एक्झाम मध्ये तुम्ही करंट एक्झाम मध्ये जावा। करंट एक्झाम मध्ये जेव्हा तुम्ही जाल ना, तेव्हा करंट एक्झाम मध्ये तुम्हाला सगळ्या परीक्षांशी म्हणजे आता जस्ट ज्यांच्या ऍडव्हर्टाइज आल्या असतील किंवा येणार असतील सगळी पुस्तकं तुम्हाला इथं मिळतील। जसं की IBPS स्पेशल एडिशन आदिवासी विकास भरती परीक्षा, तुमच्यापैकी जे कोणी विद्यार्थी आदिवासी विकास भरती परीक्षेची तयारी करत असतील तर हे पुस्तक परिपूर्ण असं पुस्तक ज्याच्यामध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, आदिवासी विकास निरीक्षक, अधीक्षक, गृहपाल, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सगळ्या पदांसाठी हे पुस्तक तुम्ही वापरू शकता। ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, गट क सरळ सेवा भरती परीक्षा 43 सराव प्रश्नपत्रिका उत्तरांसहित, तर कुठल्याही परीक्षा देण्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा सखोल अभ्यास करणं खूप जास्त महत्वाचं आहे। तर हे पुस्तक तुम्हाला खूप जास्त मदत करेल। त्याच्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका निरीक्षक कर निर्धारण आणि संकलन या पदाशी रिलेटेड तुमची परीक्षा असेल तर हे पुस्तक तुम्ही वापरू शकता। त्याच्यानंतर अंगणवाडी मुख्य सेवा परीक्षा असेल, महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण प्रशासकीय सेवा असेल, तांत्रिक सेवा असेल, तर हे सगळी पुस्तकं तुम्हाला रिसेंट मध्ये जेवढ्या काही परीक्षा असतील ना तर इथं तुम्हाला मिळून जातील। ठीक आहे, ओके। तर याच्यामध्ये आज आपण नवीन जे आपलं पुस्तक आहे त्या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू घेत आहोत। जे पुस्तक तुम्हाला येणाऱ्या अपकमिंग जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील लेखनिक आणि तत्सम पदांच्या भरती परीक्षेसाठी घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार इथं म्हणजे पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा विचार करून हे पुस्तक डिझाईन केलेलं आहे, लक्षात घ्या। तर इथं 25-26 ची ही एडिशन आहे, नवीन एडिशन आहे, लक्षात घ्या। याच्यामध्ये तुम्हाला बँकिंग, सहकार, कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाच असतो जो तुमचा विषय आहे ज्याच्याशी रिलेटेड तुम्ही एक्झाम देताय। त्याच्यानंतर संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, त्याच्यानंतर बुद्धिमापन, अंकगणित, मराठी इंग्रजी भाषा ज्ञान, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी आणि पूर्वीच्या निवडक प्रश्नपत्रिका। ठीक आहे। तर असं हे पुस्तक आहे आपलं। खूप छान असं पुस्तकाचं डिझाईन केलेलं आहे। खूप छान म्हणजे मी फक्त दिसण्याच्या बाबतीत नाही म्हणत आहे, तुमचा जो सिलेबस आहे ना तो सिलेबस इथं प्रॉपर दिलेला आहे, जो की तुम्हाला इतर ठिकाणाहून सगळा सिलेबस शोधत बसण्यापेक्षा एकच पुस्तक तुम्ही असं वापरा की जे परिपूर्ण असा सिलेबस तुमचा इथं कव्हर करेल। ठीक आहे, ओके। चला, तर पुस्तकामध्ये काय काय दिले ते आपण बघूया। बघा, इथं VS क्षीरसागर सरांचं मनोगत दिले ते आपण थोडक्यात वाचूया म्हणजे तुम्हाला या परीक्षेबद्दल आणि पुस्तकाबद्दल इन्फॉर्मेशन मिळेल। बघा, राज्यामध्ये आपल्या बऱ्याचशा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ज्या आहेत ना, तर या बँकांकडून यावर्षी लेखनिक आणि तत्सम संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती परीक्षा घेऊन भरली जात आहेत, लक्षात ठेवा। आणि तुलनात्मक दृष्ट्या ही भरती मोठ्या प्रमाणात असल्याचं चित्र दिसून येते। ओके। तर अन्य स्पर्धा परीक्षांशी जर तुम्ही तुलना केली तर या परीक्षेचा अभ्यासक्रम वेगळा आहे। ओके, कारण डीसीसी बँकिंगशी रिलेटेड परीक्षा आपण म्हणतोय। मग या अभ्यासक्रमानुसार अनुभवी लेखणीतून साकारलेल्या एका सर्वसमावेशक संदर्भाची विद्यार्थ्यांना खूप जास्त आवश्यकता होती आणि या गरजेतून सरांनी इथं 40 वर्षाच्या प्रदीर्घ लेखनाच्या अनुभवातून हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ रचलेला आहे आणि विहित केलेल्या अभ्यासक्रमाला अनुसरून इथं बँकिंग, सहकार, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, बघा हे सब्जेक्ट खूप महत्वाचे आहेत। कारण काय होतं माहिती का, मराठी भाषा, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी हे सगळ्याच परीक्षांना असतं, सगळ्याच विद्यार्थ्यांना येतं, सगळ्यांना त्याच्यामध्ये मार्क्स पडणार आहेत। पण ही जी पोस्ट आहे या पोस्ट साठी बँकिंग,
सहकार आणि कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था हे खूप महत्वाचं आहे आणि हे तुम्ही कितीही कुठेही सर्च करा, जे परीक्षेला लागणार आहे ते एका अनुभवी लेखकाच्या पुस्तकातूनच तुम्हाला मिळू शकतं. लक्षात आलं? त्याच्यामुळे पुस्तकाचे इम्पॉर्टन्स तुम्ही समजून घ्या. पूर्वीच्या 4 निवडक प्रश्नपत्रिकांचा उत्तरांसहित इथं तुम्हाला समावेश करून दिलेला आहे आणि इथं बघा, घटकांची निश्चित व्याप्ती नसली तरी प्रस्तुत लेखकाने आपल्या लेखनाच्या अनुभवाच्या आधारे प्रत्येक घटकाची व्याप्ती निश्चित करून इथं दिलेली आहे. तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकातील भरतीसाठी एक आदर्श आणि विश्वासू असा संदर्भ तुम्हाला हा मिळत आहे. लक्षात घ्या, एका पुस्तकाच्या बेसिसवरती सुद्धा आपण पोस्ट काढू शकतो. फक्त लेखक आणि ते पुस्तक आदर्श असं पाहिजे आणि तुमची रिव्हिजन मल्टिपल टाइम जेव्हा तुम्ही रिव्हिजन करता ना, तेव्हा तिथे तुम्हाला हे यश मिळवणं सोपं जातं. ठीक आहे, फक्त मूळ काय आहे की सिलेबस नुसार तुमचा सगळा अभ्यास झाला पाहिजे. ओके, चला बघूया आपण पुस्तकामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. व्यवस्थित इंडेक्स बघा आणि आतापासूनच तयारीला लागा. ऍडव्हर्टाईज आल्यानंतर अभ्यास करतो नंतर करतो असं करू नका. बघा, याच्यामधला विभाग पहिला आहे, विभाग पहिला जो बँकिंगशी रिलेटेड आहे. ठीक आहे, विभाग पहिला जो आहे तो कशाशी रिलेटेड आहे? बँकिंगशी रिलेटेड आहे. सॉरी, विभाग पहिला बँकिंग, जो की आपल्या पेपर मधला खूप इम्पॉर्टंट विभाग. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये तुम्हाला बँकिंग व्यवसाय म्हणजे काय आणि बँकिंग व्यवसायाची सर्व काही माहिती दिलेली आहे. ठीक आहे, जिथून बेसिक लेवलचे क्वेश्चन पण तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात. त्याच्यानंतर बँकांची कार्य काय असतात. ओके, जसं आपण रिझर्व्ह बँकेचं कार्य बघतो, बरोबर. आता इथं आपण कशाची एक्झाम देतोय? डीसीसी बँकेची एक्झाम देतोय, बरोबर. जिल्हा मध्यवर्ती. तर इतर बँकांची कार्य आणि डीसीसी बँकेची कार्य पण तुम्हाला पुस्तकामध्ये मिळतील. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, बँकिंग कार्य. आता बँकांचं कार्य आपण बघितलं, बँकिंग कार्य सुद्धा तुम्हाला इथं अभ्यासावं लागतं. त्याच्यानंतर बिगर बँकिंग कार्य पण आहे. ओके, इथपर्यंत तुम्हाला हे 3 प्रकार जे आहेत, बँकेची कार्य, बँकिंग कार्य आणि बिगर बँकिंग कार्य, या तिन्हीतला फरक तुम्ही समजून घ्या, कारण याच्यावरती क्वेश्चन डेफिनेटली असणार आहेत. त्याच्यानंतर बँकांचे प्रकार. ओके, तुम्ही गट ब गट क च्या परीक्षा देत असाल तर तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये हे अभ्यासला असेल बँकांचे प्रकार वगैरे, तर इथं ते बँकांचे प्रकार आपल्याला अभ्यासावे लागतात. पत दस्तऐवज किंवा पतपत्रे. बघा, पत दस्तऐवज किंवा पतपत्रे, बँकिंग क्षेत्रातील नवीन प्रवाह, बँकिंग क्षेत्रातील नवीन प्रवाह. आता हा झाला तुमचा बँकिंग मधला जवळजवळ 7 उपघटक म्हणू शकता. तर हे 7 उपघटक मुख्य आहेत परीक्षेसाठी, कारण का परीक्षा बँकिंगशी रिलेटेड आहे, बरोबर. तर याच्यामध्ये तुम्हाला बँकिंग व्यवसाय, बँकेची कार्य, बँकिंग कार्य, बिगर बँकिंग कार्य, बँकांचे प्रकार, दस्तऐवज किंवा पतपत्रे म्हणजे काय आणि बँकिंग क्षेत्रामध्ये नवीन प्रवाह म्हणजे नवीन एडिशन आहे, अपडेटेड कंटेंट सगळं तुम्हाला इथं मिळून जाईल. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर सेकंड टॉपिक येतो विभाग पहिल्यामधला, आपल्या भारतातील बँकिंग व्यवस्था कशी आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला आपल्या भारतातल्या बँकिंग व्यवस्थेची प्रायमरी इन्फॉर्मेशन दिली आहे, ज्याच्यामधून क्वेश्चन आपल्याला बनवू शकतात. भारतातली बँकिंग पद्धती कशी आहे, इथं पूर्वीपासून जसं काही बँकांचा इतिहास आहे तो सगळा तुम्हाला मिळून जाईल. याच्यामध्ये तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआय, ज्याला आपण आपल्या देशाची मध्यवर्ती बँक म्हणतो, त्याच्यानंतर बँकांचं राष्ट्रीयकरण कधी झालं, कसं झालं, किती वेळा झालं, कोणत्या बँकांचं झालं, बरोबर. हे सगळं तुम्हाला इथं मिळून जाईल. स्टेट बँक ऑफ इंडिया, एसबीआय, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, प्रादेशिक ग्रामीण बँका, अग्रणी बँक योजना. अग्रणी बँक योजनेवरती तर जवळजवळ सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये क्वेश्चन असतातच असतात आणि ही परीक्षा तर बँकिंगची आहे, त्याच्यामुळे 100% क्वेश्चन विचारले जाणार. नरसिंहम समिती 2, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्याच परीक्षांसाठी नरसिंहम समिती इम्पॉर्टंट आहे, कारण का नरसिंहम समितीच्या शिफारसीनुसार बँकिंग क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला नरसिंह समिती 2, ज्याच्यामध्ये तुम्हाला नरसिंहम समितीच्या शिफारसी खूप जास्त आहेत. ओके, नरसिंहम समितीच्या शिफारसी खूप जास्त आहेत आणि त्या तुम्हाला कराव्या लागतात. सगळ्याच तुम्ही वाचून घ्या, ज्या इम्पॉर्टंट आहेत त्या तुम्ही रिकॉल करून ठेवा. ओके, याच्यामध्ये तुम्हाला कृषी पतपुरवठा, त्रिस्तरीय सहकारी कृषी पतपुरवठा संस्था, हे 2 तुम्ही इथं कृषीशी रिलेटेड पॉइंट करता.
भूविकास बँका व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला हे सुद्धा बघा, आता ज्यांचा संबंध बँकिंगच्या एक्झाम तुम्ही कधी दिल्या नसतील किंवा तुम्ही गट ब गट क च्या पण एक्झाम आहेत ज्याच्यामध्ये बँकिंग हा जो टॉपिक आहे इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. पण वेटेज पाहता आपण त्याचा इतका सखोल अभ्यास करत नाही. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये भूविकास बँका म्हणजे काय, महिला बँका वगैरे आपल्या पण पुस्तकामध्ये दिलेला आहेतच की तिथं. ओके, पण इथं तुम्हाला सखोल अभ्यास करावा लागणार आणि तो तुमच्या या पुस्तकामध्ये दिलेला आहे. ओके, तर भूविकास बँका म्हणजे काय, वित्तीय महामंडळे, विकास बँका. ठीक आहे, तर हे आपण काय बघतोय, आपल्या भारतातली ही बँकिंग व्यवस्था आहे हे सगळं तुमच्या या सिलेबसमध्ये कव्हर करावं लागतं. भारतीय औद्योगिक पतपुरवठा आणि गुंतवणूक महामंडळ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याची स्थापना विचारू शकतात, कार्य विचारू शकतात, फॅक्च्युअल जी इन्फॉर्मेशन आहे बरीच तुम्हाला विचारली जाऊ शकते. भारतीय औद्योगिक विकास बँकेबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. एक्झिम बँक, आयात निर्यात बँक कधी स्थापन झाली, याचं कार्य काय आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, त्याच्यानंतर भारतीय लघु उद्योग विकास बँक आहे, राज्य वित्तीय महामंडळे, युनियन ट्रस्ट ऑफ इंडिया, भारतीय आयुर्विमा महामंडळ. आता हे दिसताना खूप सोपं दिसतं, लक्षात घ्या. पण जेव्हा एकत्रित तुम्ही सगळा अभ्यास करता तिथं स्थापना दिनांक लक्षात ठेवावी लागतात, त्यांची कार्य लक्षात ठेवावी लागतात, इतर काही त्यांच्याशी रिलेटेड असेल तर ती सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे लक्षात ठेवावी लागते. तिसरा टॉपिक येतो याच्यामध्ये मुद्रा आणि राजकोषीय नीती. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, मुद्रा आणि राजकोषीय नीती. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला रिझर्व्ह बँकेच्या पतनियंत्रण पद्धती शिकावे लागतात. आता होतं काय माहिती का, इथं विद्यार्थ्यांना मुद्रा आणि राजकोषीय नीती याच्यामध्ये पत म्हणजे काय, पत पैसा म्हणजे काय, पैसा म्हणजे काय, चलन म्हणजे काय, इथून सगळं समजून घ्यावं लागतं आणि ते तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल. बँक दराबाबतचं धोरण, बँक दर म्हणजे काय, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, हे सगळं आपल्याला इथं माहित असायला पाहिजे. तर आरबीआयचं बँक दराबाबतचं धोरण काय आहे किंवा बँक दर धोरणाचा वापर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कशासाठी करते, का करते. ओके, क्लिअर. रिझर्व्ह बँक आणि खुल्या बाजारातील व्यवहार, ओपन मार्केट ऑपरेशन म्हणतात त्याला, बरोबर. हे सुद्धा तुम्हाला इथं अभ्यासावं लागतं. राखीव रोखता प्रमाणाबाबतचं धोरण, म्हणजे विद्यार्थ्यांना वाटतं की डीसीसी बँक परीक्षा आहे, मध्यवर्ती बँकेशी रिलेटेड आहे, सरळ सेवा भरती आहे, सोपी असेल असं नसतं, लक्षात घ्या. जो काही त्याचा सखोल अभ्यास आहे तो अभ्यास तुम्हाला इथं करावा लागतो. तर मुद्रा आणि राजकोषीय नीती हा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुम्हाला समजून घ्यावा लागतो. म्हणजे रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, ओपन मार्केट ऑपरेशन, राखीव रोखता प्रमाण, तरलता म्हणजे काय, पैसा म्हणजे काय, चलन म्हणजे काय, हे जर तुम्हाला नाही समजलं तर हा टॉपिक तुम्हाला समजत नाही. त्याच्यामुळं चांगल्या पुस्तकामधून या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला आधी क्लिअर कराव्या लागतील आणि मग पुढचा पार्ट तुम्ही कव्हर करू शकता. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर तुम्हाला इथं याच टॉपिक मध्ये वैधानिक रोखता प्रमाण, एसएलआर आणि सीआरआर. बघा, एसएलआर आणि सीआरआर याच्यावरती क्वेश्चन 100% असतात, लक्षात घ्या. रोखता समायोजन, त्याच्यानंतर संख्यात्मक पत नियंत्रण, गुणात्मक पत नियंत्रण क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. नरसिंह समिती 1, जसं आपण नरसिंह समिती 2 अभ्यासतो तसंच नरसिंह समिती 1 जी बँकांशी रिलेटेड काय म्हणतात त्याला, चेंजेस करण्यासाठी कंडक्ट केली गेली होती, त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर आहे बँकिंग अमूल्समन योजना, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, IMP करा, बँकिंग अमूल्समन योजना. बघा, किती सुंदर असा पहिला विभाग सरांनी इथं कंप्लीट केलेला आहे, जिथून तुम्हाला या सब्जेक्टचा एकही मार्क तुमचा जाणार नाही, एकही मार्क जाणार नाही. परीक्षा झाल्यानंतर तुम्ही इथे कमेंट करायला नक्की या की मॅडम आम्ही हे पुस्तक वापरलं आणि इथून आम्हाला खूप सारे क्वेश्चन आले परीक्षेमध्ये. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आहे विभाग दुसरा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा पण विभाग खूप इम्पॉर्टंट आहे कारण सेपरेटली तुम्हाला याचं कंटेंट कुठंच मिळत नाही, लक्षात घ्या. विभाग दुसऱ्यामध्ये सहकार व कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था, सहकार आणि कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था. याच्यामध्ये आपल्याला इथं पार्श्वभूमी आणि इतिहास पण अभ्यासावा लागतो, त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तर सहकार म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि व्याप्ती तुम्हाला आधी इथे शिकावी लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला सहकारी चळवळीचा जो इतिहास आहे तो सहकारी चळवळीचा इतिहास अभ्यासावा लागेल. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सहकारी चळवळ काही महत्वाच्या क्षेत्रामधील योगदान आपल्याला अभ्यासावं लागतं. ठीक आहे, महाराष्ट्रातील सहकारी चळवळ आणि काही महत्वाच्या क्षेत्रामधलं जे काही सहकारी चळवळीचं योगदान आहे ते इथं तुम्हाला अभ्यासावं लागेल.
सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या, सहकारी दुग्ध संस्था, या तिन्हींचा अभ्यास आपल्याला इथं करावा लागतो. त्याच्यानंतर हातमाग आणि यंत्रमाग संस्था, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था. आता मला सांगा, जेव्हा तुम्ही ह्या एक्झामचा फॉर्म भराल आणि जेव्हा तुम्हाला हे पुस्तक माहित नसेल किंवा माहित असून पण तुम्ही घेत नसाल, ठीक आहे, तर हे सगळं तुम्ही कुठे शोधत बसणार, बरोबर. आणि जरी तुम्ही एखादा पॉइंट शोधला, त्याची व्याप्ती तुम्हाला कशी करणार की हे मला इतकंच वाचायचंय, लक्षात आलं. त्याच्यामुळं पुस्तक सोडू नका. लक्षात घ्या, तुम्ही कितीही डिजिटल एज्युकेशन घेत असाल तरी पण पुस्तकाची जागा कोणीच नाही घेऊ शकत, हे मात्र डोक्यात फिट ठेवा. ठीक आहे. बिगर कृषी पतपुरवठा संस्था, सहकारी पणन संस्था, ग्राहक भांडारे, ग्रामीण विकासात सहभागी वित्तीय संस्था, हा सगळा पार्ट कशामध्ये येतो? सहकार आणि या टॉपिक मध्ये येतो. ठीक आहे. अल्प व मध्यम मुदतीसाठी पतपुरवठा करणाऱ्या संस्था, प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्था, ओके, राज्य सहकारी बँक, बघा, दीर्घ मुदतीसाठी पतपुरवठा करणाऱ्या संस्था. ठीक आहे. किती सारे पॉइंट्स आहेत जे एवढे इझी नाही आहेत लक्षात ठेवणं, त्याच्यासाठी वारंवार रिव्हिजन गरजेचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक. आता याच्यामध्ये डिफरन्स पण तुम्हाला कळला पाहिजे की या बँकेचं कार्य काय आहे, या बँकेचं कार्य काय आहे, किंवा प्रादेशिक बँका कशासाठी स्थापन केल्या जातात. ओके. त्याच्यानंतर आहे कृषी पतपुरवठा आणि व्यापारी बँका, किसान क्रेडिट कार्ड योजना अपडेटेड, नवीन ज्या योजना आलेल्या आहेत ना त्या योजना पण तुम्हाला इथं मिळून जातात, किसान क्रेडिट कार्ड योजना. आणि या योजनांशी रिलेटेड आयोग, लक्षात घ्या, 100% क्वेश्चन विचारत असतो. लक्षात आलं? विचारले जातात क्वेश्चन. चला नेक्स्ट बघा, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, 1907. आता होतं काय माहिती का, जे विद्यार्थी असे प्रॉपर पुस्तकं वापरत नाहीत, तुम्ही आता असं म्हणू नका की मॅडम तुम्ही पुस्तकांबद्दलच सारखं बोलताय. का बोलते? कारण आजकालच्या ज्या परीक्षा होत आहेत ना त्याच्यामध्ये सिलेबस खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केलेला असतो. तुम्ही जर पुस्तक नाही वापरलं तर तुम्हाला हे जे कंटेंट आहे, कारण का कोणत्याही एक्झामचा सिलेबस तेवढा कम्प्लीट डिकोड करून दिलेला नसतो. कुठलीही ऍडव्हर्टाईज तुम्ही बघा, थोडक्यात आता हा जो सिलेबस तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये तुम्हाला बँकिंग क्षेत्र वगैरे थोडक्यात दिलं जाईल, पण इच अँड एव्हरी पॉईंट जसं सरांनी इथं दिलंय, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 97वी घटना दुरुस्ती अधिनियम, हे तुम्हाला इन डिटेल तिथे डिकोड करून दिलं जाईल का? नाही दिलं जाणार, लक्षात घ्या. आणि मग जेव्हा याच्यावरती प्रश्न येतील ना तेव्हा तुम्ही म्हणाल अरे हे तर सिलेबस मध्ये नव्हतंच किंवा याच्यामुळे माझे मार्क गेले. ओके, का गेले? कारण आपण प्रॉपर पुस्तकं नाही यूज केले. लक्षात आलं? क्लिअर? तर अशा पद्धतीचं कंटेंट तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळत आहे. खूप चांगलं असं पुस्तक हे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी एक्झाम द्यायचा विचार केलेला आहे, पुस्तक नक्की वापरा. ठीक आहे. ओके, चला नंतर बघा ग्रामीण विकास. आता विभाग दुसरा इथं पूर्ण होतो. इथं तुम्हाला शेवटी ग्रामीण विकास आणि रोजगाराशी संबंधित योजना सुद्धा दिलेल्या आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, IMP. ओके, आणि एवढंच नाही तर पुस्तकामध्ये तुमच्या प्रॅक्टिससाठी वस्तुनिष्ठ प्रश्न पण दिलेत. हे खूप इम्पॉर्टंट असतं. आपण जे काही शिकतोय तर ते आपण कितपत चांगल्या पद्धतीने शिकलेलं आहोत हे समजण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला इथं क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करावे लागतात. ठीक आहे, तर आपल्या लक्षात येते की अरे हा आपला भाग कच्चा राहिलेला आहे थोडासा, किंवा हा आपला भाग पुन्हा आपल्याला रिवाइज करावा लागेल. ठीक आहे, लक्षात आलं? चला नेक्स्ट बघा, विभाग तिसरा, संगणक व माहिती तंत्रज्ञान. संगणक व माहिती तंत्रज्ञान व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, विद्यार्थ्यांकडून दुर्लक्ष होणारा हा भाग आहे. ओके, याच्यामध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान, इंटरनेटचा वापर, याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाची संकल्पना तुम्हाला अभ्यासावी लागते, माहिती तंत्रज्ञानाचे फायदे तुम्हाला अभ्यासावे लागतात, संगणकाच्या विकासातील टप्पे आहेत महत्वाचे. प्रत्येक सरळ सेवा भरतीसाठी जिथे जिथे हा सब्जेक्ट आहे तिथे तिथे तुम्हाला हे विचारलं जातं.
संगणक स्मृतीची एककं तुम्हाला विचारली जातात, संगणकाचे प्रकार आहेत ते विचारले जातात. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट संगणकाच्या पिढ्यांवरती क्वेश्चन असतात. त्याच्यानंतर इंटरनेटचा वापर आपल्या भारतामध्ये किती टक्के लोक इंटरनेट वापरतात, जगामध्ये किती वापरतात, असं करंट अपडेटेड क्वेश्चन पण विचारले जाऊ शकतात. सर्च इंजिन म्हणजे काय, इंटरनेट आधारित सेवा असतील, डोमेन नेम सिस्टीम काय आहे, किंवा सोशल नेटवर्किंग वेबसाईट, ओके, मीडिया लॅब एशिया असेल, विद्या वाहिनी आणि ज्ञान वाहिनी असेल, सामुदायिक माहिती केंद्र, ई गव्हर्नन्स, शालार्थ म्हणजे काय, डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर काय आहे, ईमेल म्हणजे काय, याचा लॉंग फॉर्म सुद्धा तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे, व्हॉट्सअप, स्काईप, काही महत्वाच्या संज्ञा. तर हे सगळं तुम्हाला संगणक तंत्रज्ञान मध्ये इथं कव्हर करावं लागतं. तर संगणक तंत्रज्ञान हा जर विषय तुम्ही बघायला गेला तर खूप मोठा विषय आहे. त्याच्यामुळे काय करायचं आणि काय नाही करायचं हे तुम्हाला त्या परीक्षेच्या गरजेनुसार समजलं पाहिजे. ठीक आहे, आणि फायनली तुम्हाला काही इम्पॉर्टंट पॉइंट दिलेत हे लक्षात ठेवा म्हणून, आणि वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा तुम्हाला इथं प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. ओके, चला इथं तुमचा तिसरा विभाग संपतो. विभाग चौथा आहे बुद्धिमापन चाचणी. विभाग चौथा बुद्धिमापन चाचणी, याच्यामध्ये आकलन, सूचना पालन, समसंबंध, वर्गीकरण, श्रेणी अथवा क्रम, त्याच्यानंतर तर्कशक्ती, अनुमान, सांकेतिक लिपी, विश्लेषण, संश्लेषण, जवळजवळ सगळे टॉपिक इथे तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हर करून दिलेले आहेत. त्याच्यानंतर 22 ते 23 टॉपिक आहेत बघा. त्याच्यानंतर तुम्हाला विभाग पाचवा अंकगणिताशी रिलेटेड आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पायाभूत तयारीमध्ये संख्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, लसावी, मसावी, वर्गमूळ, घनमूळ, अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, पदावली, सरळ व्याज, शेकडेवारी, गुणोत्तर, सरासरी, विविध परिमाणे, नफा तोटा, त्याच्यानंतर काळ, कामवेग, बैजिक राशी, बहुपदी, समीकरणे, भूमितीतल्या संज्ञा असतील मूलभूत, त्याच्यानंतर काटकोन, त्रिकोण, पायथागोरस, क्षेत्रफळ आणि मिश्र प्रश्नसंच. ठीक आहे, ओके. तर गणिताचा हा सगळा भाग याच्यामध्ये कव्हर करून दिलेला आहे. विभाग 6वा येतो मराठीचा विभाग. ओके, विभाग 6वा मराठी ज्ञान, भाषा ज्ञान. याच्यामध्ये तुम्हाला आपली मराठीची खूप सारी सेपरेट पुस्तकं पण आहेत, ती पण तुम्ही वापरू शकता. याच्यामध्ये समान अर्थाचे शब्द, विरुद्धार्थाचे शब्द, अनेक शब्दांबद्दल एक शब्द, काही महत्वाच्या म्हणी आणि अर्थ, वाक्यप्रचार आणि अर्थ, अलंकारिक शब्द, संधी विचार, मराठीतील लिंग विचार, वचन विचार, हा सगळा जो भाग आहे हा सगळा भाग या परीक्षेला विचारला जातो मराठी अंतर्गत. ठीक आहे, ओके. बघा, त्याच्यानंतर येतो तुमचा 7वा विभाग इंग्रजी. याच्यामध्ये पण तुम्हाला सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, वर्ड्स कॉमनली मिसप्लेट असतील, प्रिपोजिशनचे युजेस असतील, आर्टिकल्स आहेत, अग्रीमेंट ऑफ द वर्ब विथ इट्स सब्जेक्ट, पुन्हा टेन्स असतील आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन इथे तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे इंग्रजी आणि मराठी हा विभाग पुस्तकामध्ये व्यवस्थित कव्हर केलेला आहे. 8वा विभाग बघा. 8व्या विभागामध्ये तुम्हाला इथं आपल्या भारताची राज्यघटना जी आहे ना त्याच्याबद्दल काही इम्पॉर्टंट पॉइंट आणि वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर याच विभागामध्ये तुम्हाला भारत, भूगोल आणि सामान्य ज्ञान परीक्षेचा हा सिलेबस आहे. याच्यामध्ये दृष्टिक्षेपात आपल्या भारताबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन, भारताची लोकसंख्या, क्षेत्रफळ, अक्षांश, रेखांश, राजधानी, जे काय असेल ते असेल इम्पॉर्टंट. ठीक आहे, भारताची लोकसंख्या, मानचिन्ह, भारतामध्ये राज्य असतील, त्या राज्यांच्या राजधान्या असतील, त्यांचं इम्पॉर्टन्स असेल. ओके, त्याच्यानंतर भारतातील पर्वत शिखरे, भारतातील प्रमुख नद्या, त्याच्या काठावरची शहरं, जल आणि विद्युत प्रकल्प, जोडालावामध्ये क्वेश्चन येतात बरोबर. भारतातील औष्णिक विद्युत प्रकल्प, अणुविद्युत, कृषी उत्पादनं, भारतातील कृषी उत्पादनातील विविध क्रांत्या असतील. ओके, हरित क्रांती वगैरे किंवा पिवळी क्रांती म्हणजे काय, लाल क्रांती म्हणजे काय बरोबर. भारतातील खनिज, लघु उद्योग आणि उद्योगधंदे, प्रमुख शहरं असतील, लघु उद्योग आणि प्रसिद्ध ठिकाणं, भारतातल्या पहिल्या व्यक्ती ज्यांनी जे काही रेकॉर्ड बनवले असतील. ओके, त्याच्यानंतर भारतातील पहिल्या महिला आणि भारत संकीर्ण हे तुम्हाला इथे दिलेलं आहे. भारतातील प्रसिद्ध स्थळं आहेत, थंड हवेची ठिकाणं आणि
वस्तुनिष्ठ प्रश्न. तर भारताशी रिलेटेड जी काही जीके मध्ये इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकते ना, ती सगळी इथं तुम्हाला या विभागामध्ये कव्हर केलेली आहे. आधुनिक भारताचा इतिहास पण तुम्हाला इथं कव्हर केलेला आहे. जे इम्पॉर्टंट आहे ते अर्थव्यवस्थेमध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था कंप्लीट केलेली आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये स्पेशली ग्रामीण अर्थव्यवस्था फोकस केली आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न पण इथं दिलेले आहेत. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य. याच्यामध्ये समाज सुधारक आणि त्यांची पत्रे, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, समाज सुधारक आणि त्यांचे ग्रंथ, वर्तमानकालीन समाज सुधारक आणि वस्तुनिष्ठ प्रश्न. समाज सुधारकांवरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न येतात. भले ती गट ब ची एक्झाम असू द्या, गट क ची एक्झाम असू द्या किंवा सरळ सेवा भरतीच्या कोणत्याही परीक्षा असू द्या, हिस्ट्री अंतर्गत क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल, जसं भारताचा भूगोल कव्हर केलाय तसं महाराष्ट्राचा भूगोल पण कव्हर केलाय. प्राथमिक माहिती, सीमेवरील राज्य, महाराष्ट्रातील जिल्हे, महाराष्ट्राची लोकसंख्या. ओके. महाराष्ट्रात मधलं स्त्री पुरुष प्रमाण आहे. महाराष्ट्रातील बालकांचं प्रमाण आहेत का? क्वेश्चन आहेत. पुस्तक क्वेश्चन पेपर काढून बघा. लोकसंख्येची घनता, अनुसूचित जाती जमाती, साक्षरता, आपल्या राज्यामधले महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग, लोहमार्ग, प्रमुख विमानतळ, राज्यामधल्या नद्या, त्या नद्या आणि त्यांची उगमस्थानं, नद्यांच्या काठावर वसलेली स्थळं, नद्या आणि प्रमुख धरणे, नद्या आणि त्यांच्या उपनद्या, डाव्या बाजूने वाहणारी, उजव्या बाजूने वाहणारी, बरोबर. कृषी उत्पन्न आणि त्यांचा उत्पादक प्रदेश, जसं कांदा कुठला फेमस आहे? लासलगावचा. चिक्कू कुठले फेमस आहेत? घोलवडचे, वगैरे वगैरे. ठीक आहे. फळे आणि संबंधित स्थळे असतील. कृषी उत्पन्न आणि प्रमुख जाती, राज्यातील प्रमुख ऊर्जा प्रकल्प, प्रमुख उद्योगधंदे, राज्यातील लघु उद्योग, औद्योगिक विकासाशी संबंधित संस्था असतील. खनिजे आणि प्रमुख उत्पादक जिल्हे आहेत. थंड हवेची ठिकाणं, सागर तट, महाराष्ट्रातील किल्ले, अष्टविनायक, गुफा मंदिरे, ज्योतिर्लिंग, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, प्रमुख घाट, राज्यामधील विद्यापीठे, त्यांच्या स्थापना दिनांक, संस्थात्मक उपक्रम, हे सगळं तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोला अंतर्गत कव्हर केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हे, सगळ्या जिल्ह्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं दिलेली आहे. ते काही जिल्ह्यांची नावं मी वाचून दाखवत नाही, पण सगळ्या जिल्ह्यांची इन्फॉर्मेशन दिली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुस्तकामध्ये चालू घडामोडी पण आहेत. जवळजवळ 400 पेजेसचं हे पुस्तक आहे. विचार करा, याच्यामध्ये तुम्हाला 25 खेलो युथ इंडिया गेम्स 2025, रोहित शर्मा, विराट कोहली यांची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, ऑपरेशन सिंदूर, बघा आत्ताची जस्ट एडिशन आहे, खो खो विश्वचषक स्पर्धा 2025, सगळं काही तुम्हाला पुस्तकामध्ये मिळत आहे. याच्यानंतर जर बघितलं तुम्ही तर पुस्तकामध्ये तुम्हाला बघा 97वा ऑस्कर पुरस्कार कंप्लीट आहे. याच्यामध्ये पद्म पुरस्कार 25, भारतरत्न 24 मानकरी, केंद्रीय अर्थसंकल्प 25-26, खगोलशास्त्रज्ञ जयंत नार्वेकरांचं निधन व्यक्तिविशेष मध्ये विचारलं जाऊ शकतं. प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025, 98वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, मिस युनिव्हर्स 2024, अलीकडच्या विधानसभा निवडणुका, आयफा पुरस्कार 2025, फाळके पुरस्कार, 70वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 24, मानव विकास अहवाल 25, आनंदी अहवाल 2025, महाराष्ट्र भूषण, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 24, मॅगसेसे पुरस्कार 24, स्वच्छ सर्वेक्षण 23, जागतिक शांतता निर्देशांक 24, जागतिक भूक निर्देशांक 2024, ग्रँड स्लॅम व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट 2024-25, ज्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन, अमेरिकन सगळं कव्हर केलेलं आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आहे बुकर पुरस्कार, साहित्य अकादमी, मिस इंडिया 2024, G20, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, जम्मू काश्मीर आणि लडाख राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, नागरिकत्व सुधारणा अधिनियम व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट 2019, 33वी ऑलिम्पिक स्पर्धा 2024, पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024. किती सारं पुस्तकामध्ये कव्हर केले बघून घ्या. ठीक आहे, ओके. दादरा नगर हवेली अधिनियम 2021 आणि राष्ट्रीय स्तरावरील उच्च पदस्थ, ज्याच्यामध्ये तुम्हाला विविध आयोग, मंडळ, बँका, संस्थांचे प्रमुख असतील, घटक राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपराज्यपाल, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ, सगळं काही तुम्हाला दिलेलं आहे. ICC पुरस्कार पण दिलेला आहे. ओके. आणि 5व्या विभागामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर दिलेला आहे. ठाणे मध्यवर्ती सहकारी बँक
तर याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील उच्च पदस्थ, त्याच्यानंतर ICC वार्षिक पुरस्कार आणि काही इम्पॉर्टंट पॉइंट आहेत जे की हे लक्षात ठेवा म्हणून इथं दिलेले आहेत. ठीक आहे. विभाग 9 जो आहे, विभाग 9 मध्ये तुम्हाला ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ज्या पूर्वी झालेल्या क्वेश्चन पेपर आहेत त्या 4 क्वेश्चन पेपर इथं दिलेले आहेत. तर अशा पद्धतीनं 415 पेजेसचं हे पुस्तक आहे आणि हे 415 पेजेसचं पुस्तक तुमच्या एक्झामसाठी परिपूर्ण असं आहे. तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक DCC बँक भरती परीक्षेची जे कोणी विद्यार्थी तयारी करत असतील तर हे पुस्तक तुमच्या यशामध्ये एक महत्वाचा मदतगार म्हणून साबित होईल. तर सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. पुस्तक मागवताना जर काही तुम्हाला अडचण आली तर तुम्ही पब्लिकेशनच्या नंबरवरती कॉल करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पब्लिकेशनचा नंबर पण मिळून जाईल, पुस्तकाची लिंक पण मिळून जाईल. त्या लिंक वरती जावा, पुस्तक परचेस करू शकता. Amazon, फ्लिपकार्ट वरती पण आपली पुस्तकं अवेलेबल असतात, पण तुम्हाला डायरेक्ट लिंक वरून परचेस करणं सोपं जाईल. किंवा जर तुम्ही प्रमुख सिटीमध्ये राहत असाल, मोठ्या सिटीमध्ये, तर तिथे प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे पुस्तकं मिळून जातील. ठीक आहे. तर काहीही अडचणी असू द्या तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारा, तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.